मिळालंय पुण्याला त्याचा आम्हाला आनंद आहे, पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा एवढीच अपेक्षा करतो। मला असं वाटतं खरं तर सुप्रियाताईंच्या त्यांनी ज्या मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनापासून त्यांना पहिलं धन्यवाद देईन मी। किती मनापासून शुभेच्छा दिल्या त्या बघा, आणि याचं उत्तर मी देण्यापेक्षा मला असं वाटतं पुणेकरांनी दिलं आहे की ते पुणेकरांचे व्हा म्हणले, तर पुणेकरांनीच मला 4 वेळा निवडून दिलं, आत्ता 5व्यांदा निवडून दिलं आहे। त्यामुळे सुप्रियाताईंनी पुणेकरांची चिंता करू नये, पुणेकरांची चिंता करायला आम्ही समर्थ आहे। पण बघा कसं असतं, पुण्याची एक राजकीय संस्कृती आहे, निवडणुकीच्या पुरतं राजकारण होतं, इतर वेळेला मात्र सगळे एकमेकाशी खूप चांगल्या भावनेतनं वागतात। आणि पुण्याला 40 वर्षानंतर म्हणजे पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून 40 वर्षानंतर पुण्याला मंत्रिपद मिळालं। सगळे पुणेकर खुश आहेत, आनंदी आहेत, पण आमच्या ताईंना इतक्या वेदना झाल्यात, ती मळमळ त्याच्यातनं मला असं वाटतं बाहेर आली। मी मागाशी ट्विट पण केलं आहे। मला असं वाटतं की माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी कुटुंबातला मुलगा हा खासदार होतो, केंद्रात मंत्री होतो, मला काय यांच्यासारख्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी जन्माला आलो नाही। आणि कदाचित हेच दुःख आहे की आम्हाला नाही मिळालं आणि याला मिळालं, ही वेदना कुठंतरी त्यांच्या बोलण्यातनं जाणवते। हे मळमळ जी होती ती बाहेर आली आहे। कदाचित त्यांचे जे काही मुंगेरीलालचे हसीन सपने होते की इथे इंडीचं सरकार येईल आणि मग त्या मंत्री होतील, मला असं वाटतं ते पूर्ण न झाल्यामुळे कदाचित जी काही त्यांची निराशा झाली आहे, हताश झाल्यात, त्या भावनेतनं कदाचित मला त्यांनी खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या। पण ठीक आहे ताई, तुम्ही सिनियर आहात, फार काय तुमच्यावर मी व्यक्तिगत बोलणार नाही, पण लोक पाहत असतात, लोक बोलत असतात। एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यावरची विश्वासार्हता आपणच कशी टिकवली पाहिजे असं वर्तन प्रत्येक लोकप्रतिनिधींनी केलं पाहिजे, बोललं पाहिजे तसं, एवढंच मला असं वाटतं। पुन्हा एखाद्या कार्यकर्त्यावरती बोलताना खूप विचार करून बोलावं असं मला वाटतं। आणि खरं तर ठेकेदारांची भाषा ताई बोलायला लागल्यावर तर अजून हसू येते। पुण्यात आणि पुणे जिल्ह्यात गेले 40 वर्ष ज्यांची सत्ता होती, उद्योगपती असतील, व्यवसाय असतील, ठेकेदार असतील, यांच्या आणि कुणाचे लागेबांधे आहेत, कुठल्या हिल स्टेशनवर कुणाची पार्टनरशिप आहे, कुठल्या ठिकाणी कोण मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये पार्टनर आहेत, कोणाच्या परदेशामध्ये प्रॉपर्टी आहेत, मला असं वाटतं जनतेला माहिती आहे। पण ही जी काही विचाराची भावना आहे, जी की अगदी छोट्या मनाने जे काही त्यांनी शुभेच्छा दिल्यात, मला फार काही वाईट वाटण्याचं कारण नाही, कारण त्यांचा स्वभाव मलाही माहिती आहे। मग ठीक आहे, पण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्ते जशाच तसं उत्तर कायम देणार।